नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. एक कच्च्या बटाट्यापासून आज आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. मी इथे मोठा बटाटा घेतलेला आहे आणि आपण त्याची साल काढून घेऊया. मुलांना चिप्स, कुरकुरे हे बाहेरचं देण्यापेक्षा आपण हे एका बटाट्यापासून केलेला नाश्ता मुलांना दिला तर लहानांपासून मोठ्यापर्यंत हे आवडीने नाश्ता हा खातील. किंवा तुम्ही सारखे पुन्हा पुन्हा हा नाश्ता करताल. मी इथं बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर हा बटाटा मी किसून घेतलेला आहे. आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपण हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून बटाट्यामध्ये असलेले स्टार्च निघून जाईल. आपला बटाटा स्वच्छ धुवून झाला की मी तो चाळणीत काढून घेणार आहे, जेणेकरून त्यातले सर्व पाणी निथळून जाईल. 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये मी 1 वाटी रव्यासाठी इथं 2 वाटी मी पाणी टाकून घेणार आहे. ज्या वाटीने मी रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत किंवा पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ, पाव चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा मिक्स हर्ब, पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तेल टाकून आपण या पाण्याला उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी आली की आपण त्यात किसून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्स करून एक दणकून उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी घेतलेला रवा थोडा टाकत आपण मिक्स करून घेणार आहोत. रव्याची बिलकुल गुठळी होता कामा नये, त्याच्यामुळे थोडा रवा टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि रव्याचा छान असा गोळा होईपर्यंत आपण हा रवा परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता रव्याने आपल्या पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे. रव्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि हा रवा बाउलमध्ये काढून मी एक 10 ते 15 मिनिटं थंड करून घेणार आहे. रवा थंड झालेला आहे. आता एक चीजची क्यूब घेतलेली आहे, ती आपण खिसून घेऊया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चीज टाका, नाही टाकले तरीही चालेल. चीज सर्व खिसून झालेला आहे. आता आपण हाताला तेल लावून छान असा आपण हा रवा मळून घेणार आहोत. एकदम सॉफ्ट असा गोळा होईपर्यंत आपण हा रवा मळून घ्यायचा आहे. रवा आपला छान मळून झालेला आहे. आता आपण त्याच्यातला छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. छोटे गोळे तयार केल्यानंतर हातावर आपण त्याला थोडंसं प्रेस करून चपटे करणार आहोत आणि मध्ये होल पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण छोटे मेंदू वडे म्हणा किंवा वडे म्हणा आपण तयार केलेले आहेत. सर्व मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण त्यासाठी एक मसाला तयार करूया. मसाल्यासाठी मी इथं वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपला मसाला तयार झालेला आहे.
आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आपलं तेल गरम झाले की आपण तयार केलेले हे वडे सोडून घेऊया. जसजसे हे वडे हलके होतील तसतसे ते तेलावर यायला सुरुवात होतात, तेलावर तरंगतात आणि एक बाजू आपण पूर्णपणे क्रिस्पी झाली की आपण ही पलटी मारून दुसरी बाजू छान अशी बदामी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूनी छान असे बदामी रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. मी सर्व वडे असेच तळून घेणार आहे. आपले सर्व वडे तळून झालेले आहे. मी करताच मुलांनी हे खाऊन घेतलेले आहे, त्यामुळे त्याचे कमी झालेले आहेत. आणि आता ह्याच्यावर आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपला एक कच्च्या बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हा नाश्ता तयार झालेला आहे.